हे ते राज्य सरकारच्या वतीनं सांगितलं जाते। आपण पाहतोय की या सगळ्या याच्या आधी सुद्धा हे सगळं पुरावे जे आहेत, ते फोटो जे आहेत, व्हिडिओ जे आहेत, ते देण्यात आलेले होते आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की राज्य सरकारच्या वतीने कोर्टामध्ये जी काही बाहेर परिस्थिती आहे ती सांगितली जात आहे। त्यावरती आपण पाहतोय की आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना देखील परिस्थिती गंभीर असल्याचं मान्य असून शहर थांबलं आहे हे देखील त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय का जे राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता असेल किंवा सदावर्ती यांनी म्हटलेलं आहे का शहर थांबलेलं आहे किंवा जागोजागी कशा प्रकारे आंदोलनकर्ते जे आहे ते आंदोलन करत आहे, हे सुद्धा आंदोलनकर्त्यांच्या वकिलांनी एक प्रकारचं जे आहे ते मान्य केलेलं आहे। त्यामुळे सरकारची भूमिका आणि आंदोलनकर्त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे आता कोर्ट याच्यावरती काय नेमकं निर्देश देते आणखी हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की या सगळ्या याच्यावरती आता कोर्टाच्या आणखी निर्देशनाची जी आहे ती आपल्याला सगळ्यात मोठी जी आहे त्याच्यावरती भूमिका अवलंबून आहे। खरं तर वारंवार आपण पाहतोय की राज्य सरकारच्या वतीनं सांगितलं जाते का कोर्टाने निर्देश द्यावे, त्यातले अनेक महत्त्वाचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आणखी काही नव्याने निर्देश कोर्ट देणार आहे का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र आता आपण पाहतोय की जी काही गर्दी आहे रस्त्यावरती आहे, रस्ते अडवलेले आहेत, ते सगळे खाली करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता पोलीस यावरती आता नेमकी कशी आता कारवाई करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय की हायकोर्टाच्या समोर ही संपूर्णपणे आंदोलनकर्त्यांची गर्दी वाढलेली आहे आणि आपण पाहतोय की आंदोलनकर्त्यांचे आहे तर रस्त्यावरती बसायला सुरुवात सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते। नेमकी ही गर्दी जी आहे ती हायकोर्टाच्या दिशेने का आहे हाही प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। मात्र काही वेळापूर्वी संपूर्णपणे पोलीस आल्यानंतर ही गर्दी जी आहे ती पांगली गेलेली होती। मात्र आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की हायकोर्टाच्या दिशेने जे आहे ते अनेक आंदोलनकर्ते दाखल होत आहेत आणि जे काही हायकोर्टाचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी सगळे हे आंदोलनकर्ते जे आहेत ते बसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता नेमकं संपूर्णपणे दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाचे निर्देश येतील आणि त्यानंतर दोन्ही बाजूचे वकील जे आहेत ते खाली आल्यानंतर नेमकी काय दोघांची भूमिका आहे ही मांडली जाईल। त्यावेळी सुद्धा जे आहे त्या आंदोलनकर्त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार आहे। आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आलेला आहे। खरं तर आता कोर्टाने निर्देश दिल्यानंतर आता CSMT परिसर असेल किंवा अगदी साऊथ मुंबईतल्या अनेक ठिकाणचा परिसर आहे, या ठिकाणची गर्दी जी आहे ते हटवणं पोलिसांपुढे एक मोठं जे आहे ते आपल्याला आव्हान आपल्याला म्हणावं लागेल। आपण पाहतोय की पुन्हा एकदा अपडेट आलेले आहे। केवळ निश्चित करण्यात आलेल्या आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी आहे। केवळ 9 ते 6 पर्यंत परवानगी होती आणि त्यानंतर खाली करणं बंधनकारक होतं। आमरण उपोषण करण्यास परवानगी नव्हती। परवानगी कधीही वाढवण्यात आलेली नाही अशी सुद्धा भूमिका जी आहे ती राज्य सरकारच्या वतीने मांडण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की 1 दिवसाची परवानगी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर 1 दिवसाचे वाढून आलेले आहे, म्हणजे 4 दिवस जवळपास आंदोलनाला झालेले आहे आणि त्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारच्या वतीने जे आहे ते भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। खरं तर ही परवानगी देत असताना आझाद मैदानामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत फक्त परवानगी दिलेली होती। हे फक्त आंदोलन आणि उपोषण करण्यासाठी होतं, मात्र आमरण उपोषण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली नव्हती असं पुन्हा एकदा